नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे रिअल भारत लाईव्ह 24 न्यूज चॅनल मध्ये. सर्वात अगोदर सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण 15 ऑगस्ट रोजी आज बोरी येथील नामांकित शाळा म्हणजे प्रिन्स इंग्लिश स्कूल शाळा, जे की दरवर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी नवीन नवीन उपक्रम घेत असतात, ज्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय जागरूकता होत असते आणि लोकांचा उत्साह वाढत असतो. या अगोदर प्रिन्स इंग्लिश स्कूलने 573 मीटरचा तिरंगा रॅली काढली होती, जे की लोकांना एक आकर्षण बिंदू ठरली होती. आज 15 ऑगस्ट रोजी त्यांनी ऑपरेशन सिंदूर याचा खूप चांगला देखावा केला, खूप चांगली रॅली काढली आणि मी स्वतः पाहिले की लोक थांबून त्या देखावासमोर फोटो काढत होते, रॅलीला थांबत होते. लोकांचा उत्साह पाहून आज आपण प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य जावेद सर यांची मुलाखत घेत आहोत. जावेद सर, आपलं रिअल भारत लाईव्ह 24 न्यूज चॅनलच्या स्टुडिओ मध्ये स्वागत आहे. आज आपण 15 ऑगस्ट 2026 रोजी जी रॅली निघली, त्या रॅलीचं मुख्य आकर्षण म्हणजे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या ऑपरेशन सिंदूर या रॅलीमध्ये मी पाहिलं की जाणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या देखाव्यासमोर येऊन सेल्फी काढत होता, रॅली थांबत होता. तर सर, ही आयडिया तुमच्या मनात कशी येतात, त्याबद्दल आपण काय म्हणता? आज 15 ऑगस्ट 2026 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या वतीने, माझ्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण बोलवलेल्या या स्टुडिओमध्ये रिअल भारत 24 न्यूज मध्ये आपण बोलवलं त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. आपण केलेल्या या प्रश्नाचा उत्तर देत असताना मला अतिशय आनंद होतो की आपण आमच्या शाळेची प्रिन्स इंग्लिश स्कूलची दखल घेतलेली आहे. आणि आपण जो प्रश्न विचारला की आपल्याला ह्या संकल्पना येतात कुठून, तर मुळात ह्या माझ्या डोक्याच्या संकल्पना नाही आहेत. भारताच्या ज्या काही घडामोडी असतात आणि ज्या भारतामध्ये या अगोदर झालेल्या किंवा सध्या स्थितीला जे भारतीय पराक्रम होत असतात, त्याचा आम्ही प्रतिकात्मक देखावा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आजच्या या सिंदूर ऑपरेशन मध्ये जी भारताने कामगिरी केलेली आहे, सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग या मास्टरमाइंड जे जवानांनी आमच्या भारताचं मान उंचावलेली आहे, सर्व भारतीयांसाठी आम्हाला अभिमानाची बाब आहे. आणि त्याच्या शौर्याचं एक जनजागृती भाव म्हणून आम्ही एक प्रतिकात्मक देखावा ऑपरेशन सिंदूर आम्ही शाळेच्या माध्यमातून तयार केला. आणि बुरी नागरिकांमध्ये राष्ट्रीय प्रेम, समता, देशहित, एकात्मता, जनजागृती जागावी, जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवला. आणि दरवर्षी आम्ही 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, या गणतंत्र दिवस असेल, तर या निमित्त आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. सर, आपण ऑपरेशन सिंदूर जी देखावा केला होता, ही आयडिया तुमच्या मनात आली होती, परंतु ह्याला पूर्ण करण्यामध्ये आपणास कोण कोण मदत केली? आजच्या या सिंदूर ऑपरेशन सिंदूर मध्ये जो आम्ही प्रतिकात्मक देखावा तयार केला, या उपक्रमामध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक माझ्यासह माझे मित्र, माझे बंधू या उपक्रमाला त्यांचे लाख मोलाचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहेत. या संकल्पनेमध्ये साजिद सर कुरेशी असेल, माझे बंधू जे आहेत, तदनंतर माझे बालमित्र ज्ञानेश्वर पांचाळ, विलास सूर्यवंशी आणि आमचे बॅनरवाले इकर हे असतील. त्याच्यानंतर शोएब कुरेशी, वाजिद कुरेशी, या सगळ्यांच्या परिश्रमातून आम्ही हे रात्री 3 वाजेपर्यंत हा संकल्पना आम्ही आमच्या जे डोक्यातली जी संकल्पना होती, तर ती आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करण्यासाठी रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही मेहनत घेतली. विशेषतः ज्ञानेश्वर पंचाळ यांनी आम्हाला जे फिटिंग जी व्यवस्थित करून दिलेली आहे, त्यांचं आम्हाला लाख मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. सर, आज आपण ऑपरेशन सिंदूर पूर्ण केलेलं आहे. यानंतर पुन्हा
26 जानेवारी येणार आहे, त्यावेळेस आपण काहीतरी नवीन उपक्रम करणार आहात. त्यासाठी आपण काय करणार आहोत की शालेय उपक्रम राबवत असताना नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे की प्रिन्स इंग्लिश स्कूल काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. दिस इज अवर सस्पेन्स इव्हेंट. what I would like to do and what we will do. This is I cannot explain right now here, but I can explain definitely whatever maybe is there. It will be good for that. बरोबर. धन्यवाद सर. आज आपण रिअल भारत लाईव्ह 24 न्यूज चॅनलच्या स्टुडिओला आलात, आपला अमूल्य वेळ दिला, आपल्या शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तदनंतर आपल्या उपक्रमातून लोकांमध्ये जनजागृती कशी निर्माण होते, तसाच उत्साह कसा निर्माण होतो, देशभक्तीपर देशप्रेम कसं जागृत होतं, हे आपण आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून दाखवली, माहिती दिली. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सर. अशाच देशावरच्या वेगवेगळ्या उपक्रमाला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.